Good morning guys, this is our day 4 of साउथ इंडिया राइड एंड कल का दिन बहुत ही ज़्यादा बुरा था, तो आज होपफुली वी कैन हैव सम गुड टाइम। तो अभी सब पैक कर लिया है। दिस इज़ माई राइडिंग जैकेट, माई ग्लव्स फ्रॉम वाइटेरा, द होल शॉट प्रो, और यहाँ पे सब पैकिंग हो चुकी है एंड वी आर रेडी टू लोड द बाइक। तो अभी हम बाइक लोड करेंगे और फिर मैं आपको बाइक पे मिलता हूँ। जेव्हापासून उटी सोडलंय तेव्हापासून घाटच घाट आहेत। वन मोर घाट, आता परत घाट चढायचं काम चाललंय। एक घाट उतरलो मुन्नारचा, आता परत चढूया। आजचं टोटल डिस्टन्स होतं 200 किलोमीटर्स, आत्ता राहिलेला आहे 175। 25 किलोमीटर आपण कंप्लीट केलेत। होपफुली हा घाट संपल्यावर आपल्याला थोडासा हायवे बघायला भेटेल। काहीतरी एक चालू झालं की एकच चालू होतं, हायवे चालू झालं की हायवे लागतात, घाट चालू झाले की घाटच घाट लागतात। तो अजून आपण ब्रेकफास्ट नाही केलेला आहे, 9:30 झालेले आहेत। आपण थोडंसं अजून डिस्टन्स कव्हर करूया आणि मगच ब्रेक घेऊया। मुन्नारचा आपला एक्सपिरियन्स सो फार खूप वाईट होता। पण मुन्नार इज नॉट आवर फायनल डेस्टिनेशन। आपल्याला पुढे खूप ठिकाणी जायचं आहे, म्हणून आम्ही जास्त वेळ वेस्ट न करता तिकडनं लगेच निघालो। रूम नव्हती भेटत तर आत्ता आम्ही चाललोय आहे ओनोकोल रोडवर आणि अजून 168 किलोमीटर्स राहिलेत। घाट एरिया संपल्यावर मग आपण थोडंसं स्पीड पकडूया, म्हणजे लवकर कव्हर करता येईल। बाकी रोड्स चांगले आहेत इकडचे, पुढे कसं लागतोय बघूया आता रोड्स। यार रस्ता चुकलो आपण। हो, मित्रांनो, ब्लॉक करता करता आपण रस्ता चुकलेलो आहे। आपला टर्न मिस झालाय, पण यू टर्न घेऊया। बरं लवकर लक्षात आलं माझ्या, 200 इथंच होता, 180 मीटर, 140। गाड्या जाऊ दे। घाटातनं सोडून दुसऱ्या घाटात चाललोय। ओनली घाट केरलामध्ये फक्त घाटच घाट आहेत। ओनली घाट एरिया। आपण अजून एक घाटात आलोय। माझे बोट दुखायला लागलेले आहेत कालपासनं, क्लच दाबून ब्रेक मारून। 1 2 3 1 2 3 एवढेच गिअरवरती आपण गाडी चालवतोय, त्यावरनं असे बसेस सगळ्या घाटांमध्ये। जॅम पण होतोय कधी कधी मधून अधून।
आपले या वर्षी जरा एक दोन पहिली तर ट्रिप झाली, दुसरी पण जर सक्सेस झाली तर आपण नेक्स्ट इयर एक इंटरनॅशनल राईड करूया, जे की असणार मोस्ट प्रोबेबली नेपाळला. चला आता डिस्टन्स कवर करतो मी पटापटा, मग आपण पुढं भेटूया ब्रेक घेतल्यावर. फर्स्ट ब्रेक ऑफ द डे. अभी हमको ब्रेक नहीं लेना था, पर वी स्पॉटेड अ फ्यू बनानास और इनकी साइज चेक करो तुम. ये मेरा हाथ है और ये बनाना है. डबल. इतना बड़ा बनाना है. अभी खाएंगे इसको और फिर राइड कंटिन्यू करेंगे. ब्रेक नंबर 2. सम हॉट कॉफी एंड मिरची. हा मिरचीला मिरची भाजीला काय माहिती इंग्लिशमध्ये? मिरची भजी. ट्रान्सलेशन मला नाही येत. बरं वाटलं कॉफी पिऊन. आणि आता आपलं चलन कापता वाचलोय आपण, मला वाटतंय. पण असं वाटतं की चलन गेलेलं आहे आपलं, आणि मी त्याचा फोटो काढताना असं केलेलं आहे. बघू आता घरी रात्री रूमवर गेल्यावर की चलन कापलंय का नाही. Currently it is 1:30. We have more 51 kilometers to go, which is 1 hour 12 minutes. But the highway recenter. But the highway here in Kerala is just too good. There are no speed breakers and no potholes. Basically it's just a clean and nice road to ride, which is what us riders enjoy a lot. What a beautiful road. We are in Chitturmukku, and the highway is Punnalur Muvattupuza highway. I don't know how to pronounce that, but that is what we are on right now, and we are enjoying this beautiful road. I'll just quickly turn on my intercom mode. We are comfortably cruising on 70 kilometers with some music on our intercom. हे ॲक्सिडेंट झाला आहे गाइस, इधर एक्सीडेंट हो गया है. बट वी विल राइड सेफ. मुझे यहाँ पे सुजुकी दिख रहा है. आई थिंक इट इज़ मारुति सुजुकी एंड नॉट बाइक शोरूम. सो अपने काम का कुछ नहीं है इधर. So we are heading to Punnalur. पण तो तिकडं कसं काय घुसला? रस्ता तर असा ना असा आहे, तो तिकडं कुठं घुसला काय माहिती काय केलं. फ्यूल अप करायचं का? भरू आता थांबवली मी स्लोचे गाडी, तर भरून घेऊ. विल टेक अ फ्यूल ब्रेक. गाणं थांबव. चालू आहे का? लिटर आहे 5.67 लिटर्स. 5.67 लिटर झालं. 61.
झालं का? चलो, we have refueled again and now the tank is full, so let's head back to our way which is Punnalur, and I think this is the city area. A lot of shops. Oh my god, गाडी न्यूट्रलवर आली होती. आय थिंक सिग्नलला थांबलोय आपण. सिग्नल आहे का रे इथं? मग हा का थांबलाय? इथं गरम होतंय खूप जास्त. ह्याने काय लावलंय गाडीला एवढा मोठा हार? हा, पण हार बघितलं कसा होता? पण आपण मार्केटमध्ये यायच्या आधी भरपूर पळवली गाडी, मजा आली एकदम. रोड्स एक नंबर आहे इथले. केरळाच्या रोड्सवर ना, इथं हायवेला एक पण खड्डा नाही दिसणार. ना खड्डे आहे ना स्पीड ब्रेकर आहे. आम्ही फक्त मोजून 2 स्पीड ब्रेकर बघितले आत्तापर्यंत. मुन्नारवरनं इकडं यूजपर्यंत फक्त 2 स्पीड ब्रेकर लागलेत, ते पण छोटे छोटे. हां, ते पण जिथं गरज आहे तिथंच होते. नुसते स्पीड ब्रेकर बनवून नव्हते ठेवले असेच रोडवरती. एकदम भारी रस्ता होता. थोडंसं थंड वातावरण झालंय, थोडंसं, जास्त नाही. मुन्नार आणि उटीमध्ये खूपच थंड होतं, तेवढं नाही आहे. पण तरी कोस्टल एरियाच्या कम्पॅरेटिव्हली जरा थंड वाटते आता. तिथं आपण पोचल्यावर कसं वातावरण आहे बघूयात. अजून आपल्याला 45 किलोमीटर जायचं आहे, 45 किलोमीटर्स. ते दाखवतं आहे 1 तास 4 मिनटं. कारण की आपण 2-3 ब्रेक घेतले होते मध्ये जरा. पहिल्या ब्रेकला आपण थोडंसं लाईट बनानाच खाल्ले, दुसरा थोडा ब्रंच वगैरे केला आपण. मिरचीची भजी खाल्ली आणि थोडं घरनं आणलेले पराठे वगैरे संपवले, कारण की ते खराब होते म्हणून खाऊन टाकले ते सगळे आपण. आणि कॉफी पिली झोप न येण्यासाठी. त्याच्यानंतर पुढं परत थांबलो होतो, थोडा हवा वगैरे PSI चेक केलं. तर आपण आता जरा स्ट्रेच करूया आणि लवकरात लवकर पोचण्याचा ट्राय करू. 2:45 दाखवत आहे, पण आपण ट्राय करू की आपण 2:30ला पोचू तिथे. तिथनं पुढं रूम्स बघणार आणि मग चेक इन करावं लागेल. आणि चेक इन केल्यावरती लगेज वगैरे ठेवून मग आपण जाऊया द जटायू स्टॅच्यू अर्थ सेंटर. केबल कारने जाणार आहे आपण. दिस इज द रूट टुवर्ड्स द जटायू स्टॅच्यू. कुठं आहे? सरळ 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 लिहिले ना तिथं. वाकडं काय बघतो? ऑफिसच नव्हतं. हां, हनुमा रेसिडेन्सी. मला वाटते गर्दी झाली असणार आहे. गाईस, खूप ट्रॅफिक झालं इथं, कारण की आता पीक टायमिंग आहे मला वाटतंय. तर आपण जाऊया हळूहळू. हळूहळू घे. ह्याला ओव्हरटेक कर. 5 वाजता आलो होतो आपण इथं तिकीट घ्यायला, पण आता 1 तास झाला क्यूमध्ये थांबलोय. 6 वाजलेत, अजून फक्त एंट्री तिकीट भेटले आणि केबल कार तिकीटसाठी खूप मोठी लाईन.
आम्ही जवळपास 1 तास झालं थांबलो आहे आता आणि अजून पण मला वाटतंय 1-2 तास लागणार आहे आणि 5 तास राईड करून आत्ता आम्ही परत आता 3 तास उभं राहणार आहे. म्हणजे आज तर पूर्ण वाटच लागणार आहे का नाही? कसं वाटतंय तुला? काय काय कसं वाटतंय? गारगार वाटतंय. पाय कसे वाटते ते? सुन्न पडलेत सुन्न. सगळं सुंब झालंय. पाय काय सगळं सुंब झालंय. आणि आम्हाला वाटलं होतं सनसेटला पोहोचू, पण सनसेट काय झालाय आता. सनसेट होत आलाय पण आम्हाला वाटते रात्रीच पोहोचू आता. पण रात्री लाईट असतात खूप सारे. मित्रांनो आता 7 वाजले आणि तरी आम्ही वेटिंगमध्येच आहे. अजून 1 तास लागण असं वाटतंय. पूर्ण रात्री झाल्यावरच पोहोचू आपण 8-8:30 वाजता. आत्ता 7 वाजलेत तरी इथंच आहे आम्ही. अजून वेटिंगच आहे. लाईनमध्येच 300-400 लोक उभी आहेत. इकडे वेटिंग आहे, त्या साईडला राईटला वेटिंग आहे, समोर पण वेटिंग आहे. खूप वेटिंग बाजार. गाईज फायनली बसायला भेटलं आहे आपल्याला. अजून इथून 20 मिनटं वेटिंग आहे अजून. आणि इकडं खायचे प्यायचे वस्तू पण खूप महाग आहे. ड्रिंकिंग वॉटरला यूज अँड थ्रो ग्लास पण नाही आहे. म्हणजे फॅसिलिटीज प्रॉपर नाही दिलेली. पण पैसे भरपूर घ्यायचे ते. आणि गर्दी तर काही विचारलंच नको विकेंडची. आत्ता किती वाजले रे? 7 वाजले. तर आम्ही 5 वाजता आलो होतो. 2 तास क्यूबमध्ये थांबलो होतो. आत्ता बसलो आहे आणि अजून अर्धा तास थांबायचं ना? अजून अर्धा तास थांबायचं. आम्ही आलो होतो सनसेट एन्जॉय करायला. सनग्लासेस घेऊन आलो होतो. पण आता ते सनग्लास फेकायचे लायकीचे राहिलेत कारण की रात्र होणार आहे. आणि आपण आता झाली आपण रात्री गॉगल घालून फोटो काढू. तेवढंच राहिलं आता. आणि दुपारचं जेवण बिवण काय केलेलं नाही आहे. तसंच आलो आहे बोंबलत. आता तसंच अर्धा तास बोंबलतो आणि मग तसंच बोंबलत जातो घरी. लवकर सिटी पण लवकर बंद होती. हां जर खायला भेटलं तर ठीक आहे. आणि आमच्याकडचं पण सगळं संपलेलं आहे. हां म्हणून आता संपला विषय सगळा. इथं रथ वगैरे ठेवलाय सोन्याचा श्रीरामचा. आणि समोर आपल्याला काय खेळणी बिळणी लहान पोरांची टाइमपास लबुबू डोरेमॉन. त्याच्या मागं आईस्क्रीम वगैरे मिळते इकडे. पण ती खूप ओव्हर प्राईस दिसते म्हणून आपण गप्प बसून राहू आणि बाहेर गेल्यावर बघू काय करायचं. अजून पण वाटच बघतोय. इथं पोहोचलेलो आहे. एवढी सगळी गर्दी क्रॉस करून सगळ्यात शेवटीचा नंबर आपला आहे. आणि इथं येणारे केबल कार याच्यात बसायचं मस्तपैकी जायचं वरती आणि काढायचे मग फोटो. Guys, we have finally reached the Jatayu statue, कॅमेरामध्ये which is about 1200 feet above sea level, and it took us 3 hours to get here, but finally we are here. And this is the view at night. So the entry closes at 6, but here we can stay till night, but there is also queue to go back down. So we will quickly take photos and leave as soon as possible because we tomorrow have to leave for Kanyakumari at 5 a.m. So we cannot waste any more time and we'll just click a few photos. And you obviously know the background behind the Jatayu statue, like all the Ramayana behind it. So this was the place where Jatayu fought Ravana, and this is the place where he lost his wing. And there is also a Ram temple beside it. So we will quickly click few photos and enjoy the view. Like if you can see the background, this is the view at night.
This is the statue. This is the statue. And this is our photographer. देखो ना गाइस, देखो ना कहाँ जा रही हो, देखो ना कुछ दिखाई नहीं दे रहा. स्पीड मध्ये गेल्यावर मजा येते. कशाला स्पीड बाबा, खाली बघ, पकडून बसलोय मी. खाली बघ ना. ते पकडून काय नाही होणार आहे तुझं. तेच ते तरी पकडून काय करू. गॉगल आणलं होतं फोटो काढायला. तू गॉगल आणला का दुसरा? हा, गॉगल आणलं होतं फोटो काढायला, काय उपयोगच नाही झाला त्याचा. 5 वाजता आलो असतो, 9 वाजता पण माहिती नव्हतं वेळ लागला. एवढा वेळ लागणार आहे. खूप गर्दी, खूप घाण गर्दी होती. 5 ते 9 किती तास झाले? 4 तास 4 गेले तास. आमचे. 2 तास जायला, 2 तास यायला. 2 तास तिथं- नाही, 3 तास वाट बघत बसलो होतो. 2.5 तास वाट बघत बसलो होतो इथं. हा, आणि आणि वरती तिथं फक्त 15 मिनिटं 15 मिनिटं 2 फोटो काढले, लगेच निघाले. चालेल. ते पण रिटर्न यायला 1.5 तास परत लाईन, तास 1 तासभर तरी असं लाईन. हा, ते पण लवकर निघालो, नाहीतर अजून 2 तास अडकून बसलो असं. लय गर्दी. मस्त. राम 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 राम. गेले 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 पोटात गोळा. थांब ना, आता जोरात जाईल. एवढंच जातं. नाही, आता जोरात जाणार आहे. नाही, एवढंच जातं. अजून लय लांब आहे आपण. मी लांब खाली काही दिसाना. लांब झाडं आहे आपण लय. जोरात जाणार आहे आता. जा की जोरात. नाही नाही, हे क्रॉस होतात ना म्हणून थांबलो. पुढे तिकडे क्रॉस होते का? हा, एकमेकांना क्रॉस होत. अजून लोक वर चालले? नाही नाही, बंद झालं कधीच. 6 वाजता बंद झालं. गाइस, खाना ख़त्म होने के बाद हमको याद आया कि ब्लॉग भी करना था. अभी जस्ट पेट भर खाना हुआ 2 दिन के बाद, और हम मेन्यू देख ही रहे थे प्राइजेस चेक करने के लिए. तो ये देखो, कुछ समझ नहीं आ रहा, ये हालत है. क्या लेकर है कुछ समझ नहीं आ रहा, क्या प्राइसिंग है. पता नहीं, अब जो बताएंगे उतने पैसे दे के आएंगे हम.